मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मंडळामार्फत बालचित्रकला स्पर्धा 2025चं आयोजन मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्तानिहाय एकाच दिवशी आयोजित करावयाचं निश्चित केलेलं आहे. आणि या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत आयोजित केलेली बालचित्रकला स्पर्धा 2025चं शाळेचं रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांची नावनोंदणी कशा प्रकारे करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेचं स्वरूप पाहूयात. या स्पर्धेमध्ये एकूण 4 गट केलेले आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीचा पहिला गट, इयत्ता तिसरी व चौथीचा दुसरा गट, इयत्ता 5वी, 6वी व 7वीचा तिसरा गट, इयत्ता 8वी, 9वी व 10वीचा चौथा गट, याप्रमाणे एकूण 4 गटांमध्ये या स्पर्धेची विभागणी केलेली आहे. आणि याच्यासाठी जो स्पर्धा प्रवेश शुल्क आहे तो प्रति विद्यार्थी 20 रुपये आणि ड्रॉइंगचा कागदाची जी साईज आहे ती 11 बाय 15 इंच या आकाराची आहे. त्याचा खर्च वजा 5 रुपये जाऊन आपल्याला 15 रुपये प्रति विद्यार्थी जी फी आहे ती जमा करावी लागणार आहे. आणि या स्पर्धेचं स्वरूप याप्रमाणे असणार आहे. आणि यासाठी आपल्याला ऑनलाईन एक टॅब आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच या GRमध्ये आणखी ज्या बक्षिसाची जी तरतूद आहे ती याप्रमाणे स्क्रीनवर दिसत आहे, याप्रमाणे आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे, तर ते बदलानुसार ही बक्षिसाची रक्कम त्या विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे. तर पाहूया आपण या बालचित्रकला स्पर्धेचं रजिस्ट्रेशन कसं पद्धतीनं करायचं. सर्वप्रथम आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला MSBAE असं सर्च करायचं आहे. MSBAE.ac.in अशी या संकेतस्थळाची वेबसाईट आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांचं डॅशबोर्डचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. इथे आल्यानंतर इथे बरेच ऑप्शन आहेत. यामध्ये सगळ्यात शेवटचा जो कडेचा ऑप्शन आहे इथे बालचित्रकला नावाचा एक ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय. या ऑप्शनच्या नावावर, या बालचित्रकला नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू म्हणजे आपल्याला त्या जी बालचित्रकला स्पर्धेसाठी जी काही वेबसाईट आहे त्या गो टू वेबसाईट या निळ्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई बालचित्रकला स्पर्धा 2025चं पेज या ठिकाणी ओपन होईल. आता यासाठीची जी पूर्वीची जी डेडलाईन होती ती 2 ऑगस्ट 2025पर्यंत होती, परंतु ती वाढवून आता आपल्याला नोंदणी करण्यासाठी दिनांक 8 ऑगस्ट 2025 अशी करण्यात आलेली आहे. आणि स्पर्धेची जी दिनांक आहे ती 12 ऑगस्ट 2025 अशी आहे. तर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी आणि आपण जो आत्ता GR पाहिला तो GR पाहण्यासाठी आपल्याला या बालचित्रकला या नावावर जर क्लिक केलं तर आपणासमोर जो GR आहे त्या संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी आपण या ठिकाणावरून ती माहिती घेऊ शकता. आपण पुन्हा त्याच पेजवर आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशनसाठी या निळ्या रंगाच्या टॅबमध्ये एक स्कूल रजिस्ट्रेशन्स असं नाव दिसतं, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशनचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे, शाळेचं नाव टाकायचं आहे, शाळेचा पत्ता टाकायचा आहे, शाळेचं लोकेशन, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका असं टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या हेडमास्टरचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल नंबर आणि खाली कोऑर्डिनेटर डिटेल्स आपल्याला टाकून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपला शाळेचा UDIS नंबर टाकून घेणार आहोत.
त्यानंतर स्कूल नेम आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्कूल ॲड्रेस टाकायचा आहे, स्टेट निवडायचं आहे, आपली डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, आपला तालुका निवडायचा आहे, पिन टाकायचं आहे, शहराचं नाव टाकायचं आहे, हेडमास्टरमध्ये मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला हेडमास्टरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल भरायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला कोऑर्डिनेटरचं सुद्धा नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर ते कला शिक्षक असतील तर यस करा, नसतील तर नो करा. कला शिक्षक असतील तर इथे त्याची पोस्ट लिहायची आहे आणि त्यांचा ईमेल ॲड्रेससुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला माहिती भरायची आहे आणि सेंड OTPला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जो मोबाईल नंबर टाकणार आहात त्यावर एक OTP आपल्याला प्राप्त होणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरून सबमिट रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे असं आपल्याला या ठिकाणी एक मेसेज येऊन गेलेला आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला एक SMS येईल. त्या SMSमध्ये आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड आलेला असेल. तो लॉग इन ID आणि पासवर्ड आपल्याला कुठं लॉग इन करायचा आहे त्यासाठी आपल्याला होम या बटनाला पुन्हा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इनचं जे बटन दिसतं या लॉग इनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही लॉग इन ID प्राप्त झालेला आहे आणि जो पासवर्ड या ठिकाणी मिळालेला आहे तो लॉग इन आणि पासवर्डनं आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे. साइन इन करून घ्यायचं आहे. रिसेट पासवर्ड करण्यासाठी आपल्याला येईल. इथे आपल्याला नवीन पासवर्ड आपल्याला या ठिकाणी सेट करायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर अपडेट पासवर्डला क्लिक करायचं आहे. आपला पासवर्ड अपडेट करून घ्यायचा आहे आणि असा डॅशबोर्ड आपल्यासमोर या ठिकाणी येईल. इथे टोटल कॅन्डिडेट्स, टोटल विद्यार्थी, गर्ल्स, बॉईज या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतील. त्यानंतर इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन दिसते. इथे व्ह्यू फॉर्म जर केला तर आपल्याला आपल्या स्कूलची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन दिसेल. इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्टर करण्यासाठी, विद्यार्थ्याचं नाव रजिस्टर करण्यासाठी फॉर्म ओपन होईल. यामधून त्या विद्यार्थ्याचा ग्रुप, ज्या पद्धतीनं मी सांगितले सुरुवातीलाच की आपल्याला ज्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे, समजा विद्यार्थी इयत्ता 3री किंवा 4थीमध्ये आहे तर ग्रुप 2 आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याची इयत्ता आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यामध्ये स्टुडंट फर्स्ट नेम टाकायचं आहे, स्टुडंट मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. तर याच पद्धतीनं आपल्याला हा संपूर्ण फॉर्म इथे भरायचा आहे. पॅरेंट नेमसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची बर्थ डेट इथे टाकायची आहे. पॅरेंट्स मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. स्टुडंट जेंडर इथे टाकायचं आहे. स्टुडंटच्या मदर्सचं नेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली एक छोटा चेकबॉक्स दिसेल. इट इज सर्टिफाईड दॅट द इन्फॉर्मेशन ऑफ द स्टुडंट मेन्शन अबव इज करेक्ट ॲज पर द जनरल रजिस्टर. म्हणजे जनरल रजिस्टरप्रमाणे आपल्याला ही सर्व माहिती पूर्ण करायची आहे आणि सेव्ह कॅन्डिडेट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. या कॅन्डिडेटची माहिती सेव्ह सक्सेसफुली झालेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर अशाच पद्धतीनं आपल्याला जे विद्यार्थी ज्या गटातून सहभागी होणार आहेत त्या सर्वांचा याच पद्धतीने इथे फॉर्म फिलअप करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर इथे आपल्याला कॅन्डिडेट लिस्टवर क्लिक करायचं आहे. इथे कॅन्डिडेट लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा फॉर्म, त्यांचं नाव सगळं दिसेल. स्टेटसमध्ये अनपेड असं दिसेल. नजर चुकीनं आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची माहिती डिलीट करायची असेल किंवा हा विद्यार्थी सहभागी होणार नसेल तर आपल्याला या ठिकाणी डिलीटचा ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढील जी प्रोसेस आहे, सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर आपण या विद्यार्थ्याचा फॉर्म या व्ह्यूला क्लिक करूनसुद्धा आपण इथे पाहू शकतो आणि त्याची प्रिंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इथे त्याच्यासाठी दिलेलं सेंटर
किंवा स्कूलचं डिटेल आपल्याला इथे दिसेल, तो कुठल्या शाळेतनं सहभागी होतो आहे आणि एक्झामिनेशन डिटेल्ससुद्धा या ठिकाणी येईल. परंतु आपलं पेमेंट स्टेटस अनपेड असल्यामुळे अजून आपल्याला एक्झामिनेशन डिटेल्स या ठिकाणी आलेली नाही. तर आपल्याला इथे त्याचं पेमेंटची प्रोसेस पाहायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. या विद्यार्थ्याच्या माहितीसाठी, या कॅन्डिडेटच्या माहितीसाठी आपण एकूण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे आणि इथे पे नाऊ या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. पे नाऊला क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक पेज पेमेंटसाठीचं ओपन होईल. इथे आपल्याला UPIचा पर्याय निवडायचा आहे आणि इथून आपण आपला पेमेंटची प्रोसेस करायची आहे. QR कोड निवडायचा आहे, त्याला स्कॅन करायचं आहे. या पद्धतीनं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि पेमेंट लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण या प्रिंटची रिसिप्ट घेऊ शकतो. या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याच्या फॉर्मची आपण PDF सेव्ह करून घ्यायची आहे, आपल्याकडं जतन करून ठेवायची आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला त्या बाबतीतली सर्व डिटेल्स इथे आपल्याला दिसून जाईल. तर अशा पद्धतीनं पुन्हा बॅक बटनाला क्लिक करून आपण आपली ही प्रोसेस पाहिलेली आहे. इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा नवीन कॅन्डिडेटचं यानंतरही रजिस्ट्रेशन करायचं असलं तर सेम या पद्धतीनं त्या कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंटची प्रोसेस सेम करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या विद्यार्थ्यांची माहिती भरून घ्यायची आहे आणि इथे आल्यानंतर कॅन्डिडेट लिस्टवर आपण पाहू शकता की त्या विद्यार्थ्याचं पेमेंट स्टेटस पेडमध्ये गेलेलं आहे. ॲक्शनमध्ये आपल्याला इथे पुन्हा एक्झामिनेशन डिटेल्स पेडमध्ये येत आहे आणि नंतर ॲटोमॅटिक आपल्याला ती परीक्षा कुठं द्यायची या बाबतीतली माहिती आपल्याला मिळेलच. तर या पद्धतीनं आपल्याला जे विद्यार्थी चित्रकलेमध्ये निपुण आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल तर या बालचित्रकला स्पर्धामध्ये या पद्धतीनं शाळेचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्यायचा आहे. तर वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.